की मुलांच्या मनात असे कुठलेच पूर्वग्रह नसतात हम्म, किंवा त्यांना असे कुठलेच बाऊ नसतात, टॅबू नसतात त्यांच्या मनात. बरोबर. पिरियड पॉझिटिव्ह पण होता येईल का आपल्याला? आम्हाला थोडी शिकवलं आमच्या आईवडिलांनी, आम्ही झालोच ना मोठे, आम्ही शिकलोच ना सगळ्या गोष्टी, तसंच आमची मुलंही शिकतील. हा जर दृष्टिकोन असेल तर काही होऊ शकत नाही. लैंगिकता शिक्षण हा आपल्या रोजच्या सगळ्यांच्या जगण्यातला विषय आहे, लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत. तो कामसूत्र असतील किंवा ती शिल्प असतील, खजुराहोची, बरोबर. तर तेवढा मोकळा संवाद हा होता असं दिसतं की मुलं पण एकमेकांना चिडवतात की तुला गर्लफ्रेंड नाही म्हणजे तू गे आहेस का? तुझं शरीर हे फक्त तुझं आहे, त्याच्यावर तुझा पूर्ण अधिकार आहे. की लहानपणी मुलांचे मी आपल्या कल्चरमध्ये तरी की सर्रास गालगुच्चे घेणं, पापा घेणं, पिराईतांनी पण हे खूप आपण ॲक्सेप्टेबल ठरवतो, पण हे चाइल्डचा तो कन्सेंट घेणं तिथंही गरजेचं आहे. कुठेतरी ते जेंडर रोल्स हे बाय नेचर नाही आहे, तर हे आपण स्वीकारलेले काही धारणा आहेत. प्युबर्टी जेव्हा हिट करते तेव्हा असं असतं की सोसायटल प्रेशर्स पण असतात. या सगळ्या सोसायटल प्रेशर्सशी कसं डील करायचं? हॅलो अँड वेलकम टू लेट्स टॉक टॅबू. असा एक पॉडकास्ट जिथे 2 पिढ्यांमधला संवाद म्हणजे इंटरजनरेशनल कॉन्व्हर्सेशन घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आय एम युअर होस्ट सई जोशी आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो ॲक्च्युली खूप महत्त्वाचा विषय आहे. द आयडिया ऑफ सेक्स एज्युकेशन इन इंडियन सोसायटी. आणि आजच्या एपिसोडला ज्यांनी स्पॉन्सर केलं आहे ते चैतन्य. चैतन्य इज अन NGO वर्किंग इन महाराष्ट्र, मध्य प्रदेश अँड छत्तीसगड. गेल्या 3 दशकांपासून या तिन्ही राज्यांमध्ये त्यांचं काम सुरू आहे. विमेन एम्पॉवरमेंट आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या भोवती रिव्हॉल्व्ह होणारं असं त्यांचं काम आहे. त्याच्यात सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील किंवा विलेज लेड ऑर्गनायझेशन्स, फेडरेशन्स या संदर्भातलं काम हे त्यांचं सुरू आहे आणि आजच्या एपिसोडला त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आहे, त्यामुळे थँक्यू चैतन्य. आजच्या एपिसोडचे आपले जे गेस्ट आहेत ते निरंजन मेढेकर सर. विथ 17 years ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स, निरंजन सर इज अ जर्नलिस्ट टर्न्ड रायटर, एंटरप्रेनर, पॉडकास्टर अँड कॉलमिस्ट. साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP नावाचं एक पॉडकास्ट प्रोडक्शन निरंजन सर रन करतात. ते त्याचे फाउंडर आहेत आणि मराठी क्राईम कथा किंवा अनेक क्राईम स्टोरीज त्यांनी लिहिल्या आहेत. प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काम केलंय आणि आजच्या विषयाबद्दलचा उल्लेख तर सेक्सवर बोल बिंदास्त असा एक पॉडकास्ट त्यांचा प्रसिद्ध झाला होता आणि त्याचबरोबर देहभान नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्याचबरोबर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. सो निरंजन सर वेलकम. थँक्यू सई. येस. तुम्हाला पहिला प्रश्न विचारते मी सर. सेक्स एज्युकेशन असं म्हणत असताना अ, हा टॅबू टॉपिक असा कन्सिडर केला जातो की ह्याच्यावर फारशी चर्चा होत नाही. तर तुम्ही या विषयाकडे कसे वळलात असं आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. ही सुरुवात 2018 झाली ऑक्टोबरमध्ये. तेव्हा मी स्टोरी टेलसाठी नियमित रायटिंग करत होतो. माझ्या 2-3 सीरीज पण आलेल्या किंवा पाईपलाईनमध्ये होत्या. तर तेव्हा त्यांच्याकडनं आलं की एक पॉडकास्ट सुरू करायचा आहे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही काही टॉपिक्स सुचवा. तर मी एक 5-6 टॉपिक्स सुचवलेले आणि त्यातला मला एक सेक्शुअलिटी एज्युकेशन हा माझ्या डोक्यात खूप होता. सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणण्यापेक्षा सेक्सवर बोलूया आपण. सेक्सवर बोललंच जात नाही कारण आणि एक म्हणजे तो ॲडल्ट पॉडकास्ट असेल असं म्हणून मी तो सुचवलेला आणि तो त्यांना अपील झाला. आणि मग म्हणजे माझ्यासाठी तर माझी बॅकग्राऊंड थोडीशी जर्नलिझमची आहे, पत्रकारितेची आहे. त्यामुळे मला कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. आणि मग हेच झालं की अनेक प्रश्न आपल्यालाही आहेत, तसे अनेक लोकांनाही असणार आहेत. तर मग याच्यावर बोलता येईल का मोकळेपणाने? आणि विशेषतः या विषयातल्या तज्ज्ञांसोबत म्हणजे डॉक्टर्स असतील, सायकियाट्रिस्ट असतील किंवा सायकॉलॉजिस्ट असतील. मग त्यातनं सेक्सवर बोल बिंदास पॉडकास्ट 2018 सुरू झाला. यामध्ये मग सगळ्या लैंगिक समस्या असतील, इंटिमसी इश्यूज असतील किंवा इंटिमसी चांगली करण्यासाठी काय करायला पाहिजे अजून असा असेल. तर या सगळ्या विषयांवर आम्ही तो पॉडकास्ट सुरू केला. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग असं जाणवलं की हा विषय फक्त पॉडकास्ट पुरता नको ठेवायला, तर हा थोडा अजून मासेसपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल? तर मग त्यातनं असं आलं डोक्यात की असं काही आपल्याला आर्टिकल्स फॉर्ममध्ये लिहिता येईल का? मग मी लोकसत्ताला अप्रोच झालो. त्यांनाही ती कॉन्सेप्ट आवडली आणि मग लोकसत्ताची चतुरंग म्हणून पुरवणी आहे. हो. तिथे 2023 वर्षभर माझा कॉलम हा सुरू होता देहभान या नावाने. तो एस्पेशली लग्नानंतरचं वैवाहिक जीवन, कामजीवन आणि त्यात येणाऱ्या समस्या असतील किंवा त्यातले वेगवेगळे कंगोरे असतील.
तर त्यावर तो पूर्ण वर्षभराचा कॉलम झाला आणि मग त्याच्यानंतर देहभान हे पुस्तकही आलेलं आहे. बेसिकली सेक्स एज्युकेशन असं म्हणत असताना अ, किती महत्वाचा आहे हा विषय बोललं जाणं. आपण आता टॅबू टॉपिक्सबद्दल बोलतोय. सो या विषयावर चर्चा होणं किंवा बोललं जाणं हे किती महत्वाचं आहे. आणि इंटरजनरेशनल कन्व्हर्सेशन म्हणत असताना दोन्ही पिढ्यांमध्ये ह्याच्यावर संवाद होणं कितपत गरजेचं आहे? नाही विषय तर खरंच खूप महत्त्वाचा आहे, दुर्लक्षित आहे आणि आता बोलताना तू सेक्स एज्युकेशन म्हणलीस, तर तो खरं तर ते सेक्शुअलिटी एज्युकेशन आपण म्हणायला पाहिजे. बरोबर. म्हणजे लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण यात जरी थिन लाईन वाटत असलं तरी फरक आहे बऱ्यापैकी. तर आपण लैंगिकता शिक्षणाविषयी आज बोलण्याचा प्रयत्न करूया, की जे आपल्याला मुलांना द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण सेक्स एज्युकेशन म्हणतो, तेव्हा पालकांच्या मनात असं येतं, की सेक्सविषयी आपल्याला मुलांशी बोलायचं आहे. आणि मग असं आपण इमॅजिनच नाही करू शकत, की आपलं मूल जे खूप इनोसंट आहे, जे खूप लहान आहे, त्याच्याबद्दल अशा कुठल्यातरी गोष्टीबद्दल बोलायचं की मला माहितीच नाही कसं बोलायचं. कारण मला माझ्या आई-बाबांनी कधीच हे बोललेलं नाहीये. बरोबर. एस्पेशली आमच्या पिढीमध्ये म्हणजे मिलेनियल जनरेशनमध्ये तर हा काहीच म्हणजे डायलॉग नव्हता किंवा ओपन असं काही कन्व्हर्सेशन नव्हतं. तर त्याच्यामुळे ते खूप एक दडपण येतं. व्हेअरएज सेक्शुअलिटी एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो, की लैंगिकता शिक्षण, मग त्यात जननेंद्रियांची माहिती असेल बरोबर. किंवा तिथली स्वच्छता असेल, त्या जागी कोणाला हात लावू द्यायचा नाही म्हणजे गुड टच, बॅड टचपेक्षा पण ॲप्रोप्रिएट टच असेल. तर या अनुषंगाने जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आता मलाही माझा मुलगा आता 11 वर्षाचा आहे. तर असं मला किंवा माझ्या वाईफलाही जाणवतं, की मुलांच्या मनात असे कुठलेच पूर्वग्रह नसतात किंवा त्यांना असे कुठलेच बाऊ नसतात, टॅबू नसतात त्यांच्या मनात. बरोबर. आपण त्यांच्याशी जर डायलॉग ओपन केला तर तेही तितकंच मोकळेपणाने बोलतात. व्हेअरएज जर आपणच काही शिक्के लावले, "हे नाही, नाही त्याच्याबद्दल नको बोलू" किंवा "हे काय विचारतोयस तू?" असं जेव्हा आपणच त्याला वळण देतो, तेव्हा त्या मुलांचं आपण कंडिशनिंग त्या प्रकारे करतो, की हे असे काही विषय आहेत, की हे आई-बाबांशी, आजी-आजोबांशी किंवा शाळेत टीचर्ससोबत हे बोलले नाही पाहिजेत. आणि मग ते आपापसात बोलायला लागतात. त्याच्यामुळे तू जो दुसरा मुद्दा म्हणलीस, की 2 पिढ्यांमधला संवाद या विषयातला हा खूप मिसिंग आहे अजूनही. तर तो खरं तर सुरू व्हायला पाहिजे. बरोबर. मला याच्यात असं वाटतं, की आपण विद्यार्थी किंवा मुलं असं म्हणत असतो, तेव्हा एक असतो पुस्तकी शिक्षणाचा भाग, की रिप्रोडक्शन, मेन्स्ट्रुएशन या प्रोसेसेसबद्दल शाळांमध्ये शिकवलं जातं, हो. की बायोलॉजिकली काय घडतं. पण एक असं व्यावहारिक ज्ञान जे असतं, की हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत असतं. सपोज मेन्स्ट्रुएशनबद्दल बोललं, तर मुलींना पिरियड्स येतात. पण ती बायोलॉजिकल क्रिया जरी आपल्याला कळली, तरी पण त्यांचे मूड स्विंग्ज होतात किंवा त्यांचं काहीतरी दुखतं. हे आपल्याला ॲक्चुअली कळलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलची एम्पॅथी म्हणजे ओव्हरऑल जेंडर रिलेटेड असं नाही म्हणणार मी. दोन्ही बाजूने एम्पॅथी आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा शाळांमध्ये कितपत गरजेचा वाटतो? शाळांमध्ये खूप गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली असं मी आत्ता म्हणणार नाही, की सगळ्या शाळांमध्ये अंधारच आहे. अनेक खाजगी शाळांमध्ये विशेषतः सेक्शुअलिटी एज्युकेशन हे दिलं जातं. मग त्याचे प्रकार वेगवेगळे असतील, म्हणजे लेव्हल्स पण वेगवेगळ्या असतील. काहींनी नुकतंच सुरुवात केलं आहे, काही थोडेसे ॲडव्हान्स लेव्हलला आहेत. पण ही गरज आहे, हे बऱ्याच शाळांना जाणवतं, किमान शहरातल्या तरी. ही पण स्वागतार्ह बाब आहे, असं आपण म्हणू शकतो. तू आत्ता पिरियडचा उल्लेख केलास, तर या गोष्टी पण फक्त म्हणजे ती प्रोसेस एक्सप्लेन करण्यापेक्षा तू म्हणलीस तसं पिरियड पॉझिटिव्ह पण होता येईल का आपल्याला? म्हणजे मुलींना त्याविषयी जो न्यूनगंड असतो, तो एक टॅबू असतो, किळस असते, घाण असते, की हे का माझ्याच बाबतीत का? किंवा मुलींनाच का? मुलांना का नाही? तर या गोष्टी पण पॉझिटिव्ह वेनी सकारात्मक पद्धतीने कशा सांगता येतील आणि मग त्याला असोसिएटेड ज्या गोष्टी आहेत, मग मूड स्विंग्स असतील जसं तू म्हणलीस तसं. तर या सगळ्या गोष्टी पण खूप काय म्हणू हेल्दी पद्धतीने किंवा खेळीमेळीच्या वातावरणात जर सांगितल्या, इन्स्टेड ऑफ सगळ्या मुलींना एका वर्गात दुसऱ्या घेऊन जायचं आणि मग तिथे कुठलेतरी सीनियर टीचर येणार आणि मग त्या असं काहीतरी बरोबर. खूप काहीतरी भयंकर सांगतायत असं सांगणार किंवा ते काय पॅड्स दाखवणार आणि मग फक्त म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता या स्वीकारा, असं म्हणण्यापेक्षा की त्या का निसर्गाने योजलेल्या आहेत, त्याचं काय महत्त्व आहे आणि पिरियड्स आल्यामुळे तुमचं काय म्हणू की म्हणजे तुमचं खेळणं बंद होणार नाहीये किंवा तुमच्यावर काही बंधनं येणार नाहीयेत. तर हे संस्कार मुलींवरही व्हायला पाहिजे आणि त्यांच्या पॅरेंट्सवरही व्हायला पाहिजेत. आणि याच्यात तू म्हणलीस तसं शिक्षक म्हणजे शाळा आणि पालक दोन्ही इक्वल रिस्पॉन्सिबल स्टेकहोल्डर पाहिजेत. तर हे खऱ्या अर्थाने सेक्शुअलिटी एज्युकेशन हे क्वालिटी एज्युकेशन होईल. ह्याच्यातच मला पालकांचा जो मुद्दा आला, की मुलं तुम्ही म्हणलात तसं, की अ, कोवळे असतात. म्हणजे ते समजून घेतात किंवा ते अंडरस्टँड करतात. त्यांच्या मनात काही पूर्वग्रह नसतात. हो. पण पालकांची पिढी अशी आहे, की जी थोडीशी रिजिड आहे किंवा
ते ज्या सिस्टममधनं आले त्या सिस्टमसाठी हे थोडंसं नवीन आहे, की याबद्दलचा संवाद किंवा असे कन्व्हर्सेशन्स होणं. सो पालकांमधली ही रिजिडिटी कमी कशी करता येईल किंवा त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतंय की बाहेरनं काही करण्यापेक्षा पालक म्हणून आपण स्वतःच किती जागरूक होतोय याविषयी हं, हे खूप हं. महत्त्वाचं आहे. कारण बाहेरून एका पॉइंटच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही आणि तसं बघायला गेलं तर आज इंटरनेटवर किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्यासारखे आता आपणही हा पॉडकास्ट करतोय. आज मटेरियल खूप अवेलेबल आहे कन्झ्युम करायला. पण तुमची इच्छा आहे का? तुम्हाला ती गरज वाटते का? का तुम्हाला असंच वाटतंय की आम्हाला थोडीच शिकवलं आमच्या आई-वडिलांनी, आम्ही झालोच ना मोठे, आम्ही शिकलोच ना सगळ्या गोष्टी. तसंच आमची मुलंही शिकतील. हा जर दृष्टिकोन असेल तर काही होऊ शकत नाही. म्हणजे जे म्हणतात मराठीत की म्हणजे झोपलेल्याला जागं करता येतं. झोपेचं सो सोंग घेतलेल्याला तुम्ही कसं जागं करणार? तर त्याच्यामुळे आधी तुमचं स्वतःचे विचार काय आहेत? तुम्ही लैंगिकतेकडे कसं बघता? तुम्ही लैंगिकतेकडे फक्त संकुचित दृष्टिकोनातून म्हणजे लैंगिकता म्हणजे सेक्स आणि सेक्स म्हणजे ती हं. करावी क्रिया, याच याने बघता का तुमचा दृष्टिकोन पण व्यापक आहे? बऱ्याचदा असंही होतं की पालकांना म्हणजे मोठ्या ॲडल्ट्सना पण लहानपणी असे काही प्रसंगांना तोंड द्यायला लागलेलं असतं, की जे मूल म्हणून कोणाच्या वाट्याला येऊ नये. बरोबर. म्हणून पण त्यांनी त्या सगळ्याच भावना दडपून टाकलेल्या असतात आणि कदाचित म्हणून पण त्यांना मुलांशी या विषयावर कसं बोलायचं कळत नसतं. म्हणजे प्रत्येक माणूस हा खूप गुंतागुंतीचा असतो. त्याच्या अपब्रिंगिंगमध्ये त्याच्या वाट्याला काय अनुभव आलेत, काय नकोसे स्पर्श आलेत, हे आज आपण नाही सांगू शकत. पण हे जरी सगळं असलं, तरी मग याच्यात हाही मुद्दा आहे, की जे आपल्या वाट्याला आलंय ते आपल्या मुलांच्या येऊ नये. त्याच्यामुळेही आपण सजग जास्ती राहायला पाहिजे. राइट. जो आपण ॲस्पेक्ट आत्ता म्हणलो, की शहरांमधल्या शाळांमध्ये तरी हा अवेअरनेस आहे. तर मला असं वाटतं, की अर्बन आणि रुरल पॉप्युलेशनमध्ये या विषयांचा कितपत फरक पडतो? कारण आपल्याकडे आपण संवाद साधू शकतो किंवा आपल्याकडे काहीतरी रिसोर्सेस आहेत. पण दोन्हीकडे म्हणजे सर्व स्तरांवर हा संवाद कसा होऊ शकतो? सरकारनीच एक धोरण म्हणून लैंगिक शिक्षण हे अधिकृत करणं, त्याचा समावेश करणं, जसं आत्ता मध्यंतरी वाद झाला, की पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी का नसावी. तर मला असं वाटतं, की हे नॉन इश्यू खूप चघळण्यापेक्षा जेच खरोखर महत्त्वाचे मुद्दे आहेत. लैंगिकता शिक्षण हा आपल्या रोजच्या सगळ्यांच्या जगण्यातला विषय आहे, लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत. त्याच्याविषयी आपण काहीच बोललं जात नाही. अधिकृतपणे सरकारी माध्यमातून किंवा सरकारी शाळांमध्ये असा कुठलातरी अभ्यासक्रम अजूनही नाहीये. मागे या बाबतीतले प्रयत्न झालेले, पण ते वेळोवेळी हाणून पाडण्यात आले म्हणून आपण किंवा ते पुढे सरकले नाहीत. तर आता तरी आपण या बाबतीत जागं होण्याची खरंच गरज आहे. कारण चाइल्ड अब्यूज आपण आपल्या सोसायटीमध्ये खूप भयंकर वाढतो आहे. त्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. म्हणजे साधे युनिसेफचे रिपोर्ट्स बघितले आपण किंवा रँडम सर्च जरी केले, हो. म्हणजे होम मिनिस्ट्रीचा पण एक दरवर्षी प्रसिद्ध होणारा अहवाल असतो. त्यात क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन बघितलं आपण, तर आणि यात पण परत गैरसमज असे आहेत गोड, की जे काही चाइल्ड अब्यूज हे फक्त मुलींच्या बाबतीतच होतं. तर असं नाहीये, मुलग्यांना पण चाइल्ड अब्यूजशी सामोरं जावं सामोरं जावं लागतं. त्याचंही प्रमाण खूप भीषण आहे. त्याच्यामुळे ही एक पॉलिसी म्हणूनच जर स्वीकारली, तर मग शहरी शाळा असतील, ग्रामीण असतील, सगळीकडेच त्याचा समावेश हा योग्य वयाच्या टप्प्यावर हा होऊ शकतो. आणि इथे मला अजून ॲड करायला आवडेल, की डॉक्टर अनंत साठे आणि त्यांच्या पत्नी, तर त्या दोघांनी मिळून पुस्तक लिहिलेलं आहे, की काय सांगू, कसं सांगू? म्हणजे जे आपण पालकांविषयी जे मगाशी बोललो हां. किंवा शाळांमध्ये हा प्रश्न असेल, की ठीक आहे लैंगिक शिक्षण द्यायचंय, पण ते नेमकं द्यायचं कसं? तर ते वयानुरूप देणं पण खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 3री-4थीच्या मुलांना जे द्याल आणि 9वी-10वीच्या मुलांना जे द्याल, त्यात नक्कीच फरक असणार आहे. ते वयानुरूप कसं द्यायचं? तर हे सगळी माहिती अशा पुस्तकांमध्ये आहे. सुदैवाने मराठीतही थोडी आहेत, पण अशी पुस्तकं आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा आपण आधार घेऊ शकतो, तज्ञांची मदत घेऊ शकतो आणि तसा एक करिक्युलम फ्रेम करून तो आपण इंट्रोड्यूस करू शकतो शाळांमध्ये. राइट. मला थोडंसं मागे हिस्टॉरिकल अँगलकडे जायचंय, की आपल्याकडे कामसूत्र किंवा असे एन्शियंट टेक्स्ट आहेत हो. भारतीय संस्कृतीमध्ये. पण कालांतराने त्या विषयावर बोललं जायचं किंवा हे विषय होते, की ज्याच्यावर चर्चा व्हायची. पण कालांतराने काय परकीय आक्रमणं असतील किंवा काही कारणं असतील ज्याच्यामुळे अ, नाही बोललं जात ह्याच्यावर किंवा त्याच्याबद्दलचा टॅबू निर्माण झाला, असं तुम्हाला वाटतं का? ती कारणं आहेच आहेत. म्हणजे परकीय आक्रमणाचा जो तू म्हणलीस, तर आपली जर पूर्वीची संस्कृती बघितली, तर खरंच तो स्वीकार होता, असं दिसतं. म्हणजे कामसूत्र असतील किंवा ती शिल्प असतील खजुराहोची, बरोबर. तर तेवढा मोकळा संवाद हा होता असं दिसतं. मधल्या 1000 वर्षांमध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या. आणि
धर्म पण जो आपण म्हणतो, की आपली किंवा जी संस्कृती होती, तर ती कुठेतरी संकुचित किंवा खूप बंदिस्त होत गेली का या सगळ्या कारणांमुळे? असा विषय आहे. पण दुसरीकडे जर असं बघितलं तर गेल्या 100 वर्षांचा जर काळ बघितला आपण, तर कर्वेंसारखे समाजसुधारकही आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, की ज्यांनी 100 वर्षांपूर्वी म्हणजे आजही आपल्याला या विषयावर बोलताना थोडीशी काय म्हणतो, की एक नाही म्हटलं तरी धाकधूक असते किंवा मी बोलतोय ते वेगळ्या कॉन्टेक्स्टने घेतलं जाणार नाही ना, अशी भीती असते कुठेतरी. तर तो काळ तर खूपच सोहळा होता म्हणजे पुण्यातला. तर त्या काळात र. कर्वेंनी खूप मोठं काम या ह्याच्यात केलेलं आहे. समाज स्वास्थ्यासारखं त्यांनी मासिक तेव्हा ते चालवायचे, की जे कुटुंब नियोजन हा तर त्यातला मुख्य भाग होताच. पण बाकी पण जे सगळे टॅबू टॉपिक्स आहेत किंवा बोललंच जात नाही. मग ते कामेच्छे विषयी असेल किंवा या सगळ्या बाबतीत, की कुटुंबानी किंवा जोडप्यांनी उत्तम संबंधांसाठी काय करायला पाहिजे. तर असे व्हरायटी ऑफ टॉपिक्स त्यांनी या ह्याच्यात केलेले. समाज स्वास्थ्यामध्ये ते अंतर्भूत करायचे. त्याच्यावरनं त्यांच्यावर खूप खटले भरण्यात आले. त्यांना खूप मोठ्या विरोधाला, रोषाला तोंड द्यावं लागलं. पण तरीही त्यांनी 30-32 वर्ष म्हणजे त्यांच्या पूर्ण हयातीत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्य पुढे नेलं. तर आपल्याकडे अशा पण समाजसुधारकांचा वारसा आहे. म्हणजे फक्त कामसूत्र आणि ते बघायचं आणि मग त्याच्यानंतर तर त्यापेक्षा मध्ये पण आपल्याकडे हे समाजसुधारक आहेत आणि तो वारसा पुढे न्यायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे असं मला वाटतं. येस. थोडंसं वेगळ्या विषयाकडे येते, की अ, या गोष्टींबद्दल बोललं नाही गेलं किंवा ओपननेस नसला, की असं होतं, की मला आता बोलायचंय किंवा मला काहीतरी क्युरिओसिटी आहे. पण ती टॅकल होत नाहीये किंवा त्याचं उत्तर मला मिळत नाहीये. तर मग इतकं एक्सपोजर असताना कुठेतरी वेगळ्या वळणाला झालं. म्हणजे डार्क वेबचा वापर किंवा हो. पॉर्नोग्राफी हे खूप एक्स्ट्रीम उदाहरण आहे. पण सटली की माझ्या मनात काहीतरी माझ्याबद्दलचं बॉडी परसेप्शन तयार होणं किंवा अशा गोष्टी पण होतात. म्हणजे थोडेसे निगेटिव्ह फॅक्टर्स पण ह्याच्यामध्ये येतात. तर त्याला कसं आपण टॅकल करू शकतो? पॉर्नचा जो विषय आला, तर त्याबद्दल मला सांगावसं वाटतं, की पॉर्नचं एक्सपोजर हे खूप अलीकडच्या वयात आता येतंय. म्हणजे अगदी टीनेज म्हणजे 12व्या-13व्या वर्षीच पहिल्यांदा पॉर्न बघितलंय. तर पॉर्न बाबतीतही हे पालकांनी सांगणं खूप गरजेचं आहे, की पॉर्नमध्ये जे दाखवतात ते वास्तव नसतं. ते फिक्शन असतं. जसं आपण फिल्म्समध्ये बघतो. फिल्म्समध्ये जे दाखवतात ते खरं नसतं. ते रिअलिस्टिक असतं, पण ती रिॲलिटी नसते. तसंच आहे, की पॉर्नमध्ये जे दाखवतात ते वास्तवाला धरून नसतं. मग त्याच्यामुळे पण मुलांच्या मनात अनेक न्यूनगंड, अनेक गिल्ट, शेम हे येऊ शकतं. एस्पेशली पीनसच्या साईजच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत असेल किंवा ब्रेस्ट साईजबाबत मुलींच्या बाबतीत असेल. तर या सगळ्या गोष्टी किंवा हे टॅबूज हे बस्ट त्या वेळेला करणं, हे पण खूप गरजेचं आहे. आणि हे दरवेळेला पालकांनीच केलं पाहिजे किंवा पालकांनीच किंवा शिक्षकांनीच ही जबाबदारी घेतली पाहिजे असं नाही. तर हे जर तुम्ही हेल्दी पद्धतीने तुमच्या मुलाशी बोलत असाल, तर तो पिअर्समध्ये जाऊन तो पण हे कन्व्हे करू शकतो. हे टू वे कम्युनिकेशन पण होऊ शकतं. त्याची सुरुवात आपण आपल्यापासनं करू शकतो. म्हणजे आपण टीनेज म्हणतो, तो काळ खूप हा नाजूक काळ असतो प्रत्येक मुला-मुलीसाठी आणि त्या वयात हे सगळे आयडेंटिटी क्रायसिस जे म्हणतात, की ते ते येणं मनातही साहजिक आहे, की नक्की माझं सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे, इन्क्लिनेशन काय आहे? आता हे पण खरं तर आमच्या पिढीत हे काहीच म्हणजे तेवढं एक्सपोजरही नव्हतं आणि आताच्या पिढ्यांच्या बाबतीत बघितलं तर हे मुद्दे जरा असे गंभीर होत आहेत किंवा तो म्हणजे जसं मीडिया एक्सपोजरही खूप आहे. बॉलिवूड असेल किंवा Netflix असेल, तर याच्यावर ज्या वेब सीरीज किंवा फिल्म्स आपण बघतो, त्यात या सगळ्या गोष्टी खूप मोकळेपणाने चर्चेल्या जातात. तर त्याच्यामुळे त्या मुलांच्या मनात ते येणं खूप साहजिक आहे. पण मला शेअर करायला आवडेल, की रिसेंटली मी एक पॉडकास्ट केला आमच्या देहभान पॉडकास्टमध्ये, की जे स्वतः गे आहेत आणि गे ॲक्टिव्हिस्ट पण आहेत. तर त्यांच्यासोबत मी या सगळ्या म्हणजे जे प्रश्न आहेत आपल्याला, की हे नक्की कसं ठरतं किंवा कसं ओळखायचं, की एखाद्याचं इन्क्लिनेशन तसं आहे का नाही आहे? तर त्यांनी हे खूप चांगलं एक्सप्लेन केलं, की याच्यामध्ये ठरवण्याचा निकष एकच आहे, की तुम्ही फिजिकली अट्रॅक्ट सेम जेंडरच्या व्यक्तीकडे होताय का अपोझिट जेंडरच्या? त्याच्यावरनं तुमचा ओव्हरऑल ओरिएंटेशन हे ठरत असतं. तर या या गोष्टी समजायला मला इतकी वर्ष जायला लागली. तर म्हणजे असे जर टॉक्स किंवा अशा जर चर्चा शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जर असे आपण आयोजित करू शकलो तज्ञांचे, तर नक्कीच यातनं मुलांच्या मनात जी ती कुढत राहतात कदाचित 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, की वयात येण्याचा काळ जर 12-13 वर्ष आहे, हो.
तर तेव्हापासून ते 3वी पर्यंत त्यांना जर ते गोंधळलेल्याच अवस्थेत असतील, तर हे खूप अवघड आहे. कारण मग त्यांची जी प्रॉडक्टिव्ह इयर्स आहेत सगळी, तर ती त्यांनी अभ्यासाकडे, करिअरकडे, पुढच्या आयुष्याकडे फोकस करण्यापेक्षा जर याच विचारांमध्ये ते असतील आणि व्हेअरएज हे प्रश्न इतकेही गंभीर नाहीयेत. हां. इतकं ते होतात कारण त्याला तेवढं आउटलेट्सच मिळत नाहीत किंवा जे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ते सीक करतात, ती तेवढी ऑथेंटिक असतेच असं नाही. बऱ्याचदा पिअर्ससोबतच हे डिस्कस केलं जातं आणि त्यांनाही अर्धवटच ज्ञान असतं. त्याच्यामुळे त्याच्यावरनं ते काहीतरी शिक्के मारतात. म्हणजे एक डॉक्टरने मला रिसेंटली म्हटलं, की मुलं-मुलं पण एकमेकांना चिडवतात, की "तुला गर्लफ्रेंड नाही म्हणजे तू गे आहेस का?" किंवा मुलींच्या बाबतीत आहे, की "तू अट्रॅक्ट होत नाहीस कोणाकडे म्हणजे तुझं ओरिएंटेशनच वेगळं आहे का?" आणि मग अशा साध्या-साध्या कमेंट्समधनंही, या साध्या कमेंट्स नाही आहेत, पण या कमेंट्समधनं पण असं मनात येऊ शकतं मुला-मुलींच्या. तर त्यामुळे वेळीच असे आपण उपाययोजना जर काही करू शकलो किंवा खूप चांगली पुस्तकं पण आहेत. म्हणजे अगदी आपल्याला असं वाटत असेल पालकांना, की मी तर बोलू शकत नाहीये किंवा मला असं माहिती नाहीये, की कोणाकडे घेऊन जा. तर इंग्लिशमध्ये तर खूपच पुस्तकं आहेत. मराठीत पण फॉर्च्युनेटली काही आहेत. तर ती आपण मुलांना एज अप्रोप्रिएट परत बरोबर. तशी देऊ शकतो आणि त्यातनं त्यांच्या शंकांचं निरसन होऊ शकतं. मला असं वाटतं, की हे तुम्ही जे म्हटलं, की हा जो पाया आहे, की या वर्षांमध्ये जर याबद्दल बोललं गेलं किंवा ओपननेस निर्माण झाला, तर पुढे जाऊन पण त्याच्याबद्दलचा ओपननेस येईल. कारण 25व्या किंवा 30व्या वर्षी लग्न झालं, की त्याच्यानंतरच या गोष्टींबद्दल बोललं जाईल असं कसं होईल ना? हो. त्याच्यात तो ओपननेस डायरेक्ट तेव्हाच येईल असं तर नाही होऊ शकत. त्यामुळे मला असं वाटतं, की तुम्ही जे म्हणला, की हे खूप महत्त्वाचं आहे, की स्टेप्स वाईज किंवा एज अप्रोप्रिएट प्रत्येक गोष्ट कळत गेली, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. मला एक कन्सेंटचा मुद्दा बोलायचा आहे. म्हणजे कन्सेंट, बाउंडरीज किंवा बॉडी ऑटोनॉमी हे पण शिकवणं कितपत गरजेचं आहे. म्हणजे शरीराबद्दलची माहिती देणं स्वतःच्या आणि अपोझिट जेंडरच्या आणि कन्सेंट किंवा गुड टच, बॅड टच तुम्ही हे जे म्हणला, तर हे सगळं शिकवणं किती गरजेचं वाटतं? नाही खूपच गरजेचं आहे आणि कन्सेंटचा मुद्दा म्हटलं की तुम्हाला ती पिंक फिल्मच आठवते, की नो मीन्स नो. तर हे मुलांना आणि मुलींना दोघांनाही हे समजलं पाहिजे. त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. कारण म्हणजे अडनिड्या वयात बऱ्याचदा ते होतं, की हार्मोन्सची पण प्रचंड उलथापालथ बरोबर. असते आणि असे काही प्रसंग घडू शकतात. तर अशा वेळेला काय म्हणू संयम ढळू न देणं, अशा ज्या गोष्टी आहेत, तर या खरं तर पालकांनीच मोकळेपणाने मुलांशी, मुलींशी बोललं पाहिजे. म्हणजे टीनेजचा टप्पा जरी खूप मोठा असला म्हणजे 13 ते 19 एवढं आपण म्हणतो, तर किमान ॲडल्टहूडच्या टप्प्यावर तरी म्हणजे 15व्या वर्षानंतर तरी मुलांशी या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. कारण आज खरंच आहे, की एक्सपोजर हे खूप मोठं आहे या सगळ्याच गोष्टींचं आणि त्याच्यामुळे काही मुलं-मुली सोबतही राहतात. म्हणजे ते मोकळं वातावरण खरं तर खूपच आश्वासक आहे. की जे पूर्वीच्या काळी नव्हतं. पण त्या ह्याच्यात तुम्ही म्हणजे तुम्ही मुलगी असाल तर मुलींशी वागताना, बोलताना काय तुम्ही काळजी म्हणणं चुकीचं आहे, पण काय एक सेफ डिस्टन्स ठेवलं पाहिजे. तर या गोष्टी खरंच सांगणं या गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर आपण गुड टच, बॅड टचचा परत उल्लेख आला, तर तेही एक मुद्दा आहे, की नकळत्या वयात जर बॅड टच जरी झाला, तरी तो करणारा व्यक्ती कसा आहे किंवा कोण आहे, त्याचं रिलेशन काय आहे त्या मुलासोबत आणि तो कशाप्रकारे तो टच करतोय, त्याच्यावरनं तो चुकीचा टचही कधी-कधी सुखावा वाटू शकतो आणि बरोबर. त्यातनं गोष्टी बिघडू शकतात, पुढे जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे ॲप्रोप्रिएट टच आणि इनॲप्रोप्रिएट टच अशा आता नवीन टर्मिनॉलॉजीज आलेल्या आहेत, बरोबर. की म्हणजे मुलांना हे समजवणं खूप गरजेचं आहे, अगदी लहान वयापासनं, की तुझं शरीर हे फक्त तुझं आहे. त्याच्यावर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुझ्या आई-बाबांचाही नाही आहे. तर त्याच्यामुळे आई-बाबा सोडून जर कोणी दुसरं तिचं व्यतिराहित माणूस जर तुला त्या ठिकाणी जर स्पर्श करत असेल, तुझ्या परवानगीशिवाय का परवानगी घेऊनही, तर ही पहिल्यांदा गोष्ट तू आम्हाला येऊन सांगू शकतोस मोकळेपणाने आणि याच्यावरनं आम्ही तुला जज करणार नाहीये. कारण म्हणजे मला असं आठवतंय की मी एक इंग्लिश पुस्तक वाचलेलं, मला त्याचं नाव आठवत नाहीये, की त्याची जी ऑथर होती, तर ती तेच म्हणली, की तिला तिच्या आजोबांनी अब्यूज केलेलं लहानपणी आणि ती गोष्ट तिच्या मनात खूप वर्ष खदखदत होती. ती जेव्हा मोठी झाली, तेव्हा तिने तिच्या शेवटी आईला शेअर केलंय. तर तेव्हा आई समजून घेईल अशी तिची अपेक्षा होती, पण आईने तिलाच ब्लेम केलं, की माझे बाबा असं वागूच शकत नाहीत आणि तू मुद्दामून त्यांना काय हॅरॅस करायला किंवा हे करायला असं काहीतरी करतेस.
तर हा अविश्वास जर मुलांच्या मनात आला, की आपले आई-बाबा हे समजूनच घेणार नाहीत. कारण बऱ्याचदा हे जे अब्यूजच्या पण केसेस होतात, तर ते जवळचे रिलेटिव्हज असतात. बरोबर. तर तो विश्वास मुलांना देणं, की तू काही सांगितलंस तरी आम्हाला तू सांगू शकतोस. आम्ही ओपन आहोत त्यासाठी. राइट. आणि मग याच्यात छोट्या-छोट्या पायऱ्या असतात, की लहानपणी मुलांचे मी आपल्या आपल्या कल्चरमध्ये तरी, की सर्रास गालगुच्चे घेणं, पापा घेणं, पिराईतांनी पण हे खूप आपण ॲक्सेप्टेबल ठरवतो. पण हे काही बाकीच्या ह्याच्यात देशांमध्ये वगैरे ते नाहीये. त्या चाइल्डचा तो कन्सेंट घेणं तिथंही गरजेचं आहे. हं. त्याला तेवढं काय म्हणू आपण त्याला ते अधिकार त्या मुलाला, त्या मुलीला पण आहेत. तेव्हापासून आहे. तेव्हापासून आहेत. तर त्याच्यामुळे जर एखादं पाहुणा असेल किंवा घरातलंच कोणी असेल आणि ते ते जर त्या मुलाशी तसं वागतंय आणि जर तुम्हाला पालक म्हणून कळतंय, की आपलं मूल हे कम्फर्टेबल नाही अशा सिच्युएशन्समध्ये, बरोबर. तर तुम्ही इंटरफेअर करून हे त्यांना कन्व्हे केलं पाहिजे. मग भले तुमच्याकडे त्या प्रसंगात वाईटपणा येईल किंवा संबंध कदाचित बिघडतील, पण या गोष्टी तुम्ही त्या मुलाच्या काय म्हणू की त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने या केल्या पाहिजेत निश्चितच. अ, ह्याच्यातलाच मुद्दा टीनेजबद्दल बोलत असताना, जेव्हा प्युबर्टी हिट करते, तेव्हा जसे शारीरिक बदल घडत असतात, तसा मानसिक स्तरावर पण काहीतरी बदल चालू असतो किंवा काहीतरी द्वंद्व असतात. मग ते थोडंसं आपण रिबेलियस नेचरकडे जातो. तर मग या सगळ्या मेंटल ह्याच्याशी डील कसं केलं पाहिजे? म्हणजे आता हे पॅरेंट्सच्या अँगलनी जर बघितलं आपण, तर हे समजून घेतलं पाहिजे की त्या वयातल्या मुलांना कळतच नसतात की ते रिबेलियस आहेत किंवा त्यांचा नॉर्मल बोलणं पण उद्धटपणाचं होतंय किंवा अचानक आवाजाचा पिच वाढतोय. हे त्या मुला-मुलींना बऱ्याचदा कळत नसतं. तर त्यांना ती जाणीव करून देणं गरजेचं आहे. पण त्याच वेळेला खूप जास्ती जर शिस्त किंवा हे असंच व्हायला पाहिजे, तू काहीच करत नाहीयेस, हे जर सतत त्यांना हे केलं, तर एका पॉइंटला ते कान बंद करून घेतात. त्यांना काहीच फरक पडत नाही. म्हणजे आई म्हणजे लेक्चर किंवा बाबा म्हणजे हां. भाषण देणार काहीतरी, हेच त्यांच्या ह्याच्यात होतं. तर या वयात ते कन्व्हर्सेशन कंटिन्यू राहणं, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आई-वडिलांनी मित्र-मैत्रिणी व्हावं का मुलांचं, याच्यावरही परत डिबेट होतात, की नाही आई-बाबांनी आई-बाबांच्याच रोलमध्ये राहायला पाहिजे. त्यांनी मित्रासारखं नाही वागलं पाहिजे. पण त्याच वेळेला जर तुम्ही तुमच्या आवडी-निवडी तुमच्या मुला-मुलींसोबत जर मॅच करू शकलात, म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलाला समजा क्रिकेट आवडते आणि माझ्या डोक्यात जातं क्रिकेट. मी नाही बघत. पण मी त्याच्यासाठी बघू शकतो का? मी त्याच्यासाठी आजचे प्लेयर्स कोण आहेत? त्यांच्यात ते इंटरेस्टनी जरा बघू शकतो का? बरोबर. कॉमन इंटरेस्टचे विषय काय आहेत आपले? ते जेवढे जास्ती असतील किंवा दरवेळेला गप्पाच व्हायला पाहिजे असं नाही. तर कोर्ट बुक करून आम्ही बॅडमिंटन खेळू शकतो का? आणि त्यावेळेला काही गप्पा होऊ शकतात का? रोज झोपताना आम्ही पुस्तक म्हणजे तो त्याचा वाचेल, मी माझं वाचेन असं करून मग त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते का? अशा छोट्या-छोट्या प्रसंगांमधनं पण हे परत तेच आहे, की हे लहानपणापासून थोडीशी वायाभरणी जर केलेली असेल, की आता तो टीनेजमध्ये गेलाय किंवा ती टीनेजमध्ये गेली आणि आता माझं कर्तव्य आहे बाप म्हणून किंवा आई म्हणून बरोबर. आणि आता आपण खूप ओपन राहूया आणि आता आपण खूप तसं नाही गप्पा बोलू मारूया, शकत. असं नाही होणार. कारण मग तोपर्यंत त्यांनी पण ठरवून टाकलेलं असतं, की आई-बाबा हे सतत बिझीच असतात आणि त्यांना आपल्यापेक्षा मोबाईल जास्ती आवडतो. तर त्याच्यामुळे नाही म्हणजे तो नाही बोलू फक्त मग शकत. हां, का नाही बोलत आपण. हां, तर बरोबर. नाही खूपच म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की एका विषयावर बोलत असताना फक्त तेवढ्याच विषयावर चर्चा होते किंवा आपण बोललं पाहिजे हे म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल तुमच्या फॅमिलीमध्ये काय वातावरण आहे किंवा तुम्ही लहानपणापासून कसं वाढवलंय, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप खूप जास्त मॅटर करत असतात. येस. प्युबर्टी जेव्हा हिट करते, तेव्हा असं असतं, की सोसायटल प्रेशर्स पण असतात थोडं, की पुरुषांना म्हटलं जातं मॅन अप, पुरुषासारखा वाग किंवा मुलींना म्हटलं जातं जरा स्टे मॉडेस्ट, नीट बस, नीट हस, जरा हसू कंट्रोल कर. या सगळ्या सोसायटल प्रेशर्सशी कसं डील करायचं? हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. कारण कुठेतरी ते जेंडर रोल्स हे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या डिफाईन केलेले आहेत. पण दुसरीकडे हे पण समजून घेणं गरजेचं आहे, की हे बाय नेचर नाहीये. तर हे आपण स्वीकारलेले काही धारणा आहेत. उदाहरणार्थ, की मुलांनी नाच शिकू नये. आता एखादा मुलगा आहे, त्याला भरतनाट्यम शिकायचं आहे, कथ्थक शिकायचं आहे. पहिली प्रतिक्रिया असते, की "अरे का? एवढं बाकी सगळं आहे करायला, तुला नाचच का शिकायचा?" बरं. असं डोक्यात येतं किंवा एखाद्या मुलीला समजा थोडीशी ती कॉन्झर्व्हेटिव्ह फॅमिलीतनं आहे आणि तिला फुटबॉल शिकायचा आहे. तर नाही फुटबॉल कशाला? तो तर मुलांचा खेळ आहे. या आता आज मुली पण क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात. पण अशी स्वाभाविक प्रतिक्रिया येऊ शकते. तर हे सगळं आपलं कंडिशनिंग आहे ॲज अ पॅरेंट म्हणून. हे जरी समजून घेता आलं,
की यात मुलाचा दोष नाहीये. त्याला तसं वाटतंय आणि त्याला तसं वाटण्याची असंख्य कारणं असू शकतात. त्याला खरंच मनापासून आवडत असेल नाच शिकावा असं. बरोबर. तर ह्याच्यावरनं मग त्याचं सेक्शुअल ओरिएंटेशनच वेगळं आहे का? मग त्याला मुलींच्या आवडीच जास्ती वाटतायत का? मग तो मुलांमध्ये मिक्सअपच होत नाहीये का? असे सगळे असंख्य विचार मनात आणण्यापेक्षा लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट्स टू पर्स्यू राइट नाऊ. शक्यता अशी आहे की 6 महिन्यांनी, वर्षांनी त्याला त्यातला इंटरेस्ट कमी होईल आणि मग त्याला दुसऱ्या कुठल्यातरी हॉबीमध्ये इंटरेस्ट येईल. तर त्यांनी ती कंटिन्यू जरी केली तरी काहीच त्यात वावगं नाहीये. म्हणजे एखाद्याला असते स्वयंपाकाची आवड, तर त्याला काय शेफ व्हायचं असतं, हॉटेल मॅनेजमेंट करायचं असतं. तर याला आज प्रतिष्ठा आली आहे किंवा हे आज खूप आपण मोकळेपणाने स्वीकारतो. बरोबर. जे कदाचित 30-40 वर्षांपूर्वी स्वीकारलं जायचं नाही. कारण ते परत की स्वयंपाक करणं हे पुरुषासाठी नाहीये, ते मॅनली असण्याचं लक्षण नाहीये. जे आज आपण सहज स्वीकारलंय. तशाच बाकीच्या गोष्टी पण स्वीकारणं तितकं अवघड नाहीये. फक्त आपण खूप जास्ती बागुलबुवा नाही केला पाहिजे त्या गोष्टीचा. मला असं विचारायचं होतं, की कन्सेंटचा मुद्दा आपण बोलत होतो. तर ते आत्ता आपण मुलं म्हणजे टीनेज किंवा शिक्षणाच्या स्तरावर बोललो. पण त्याच्या पुढे जाऊन कन्सेंटचा मुद्दा कसा येतो? म्हणजे 18+ आपण म्हणत असताना, की मग तेव्हाच्या कन्सेंट बाउंडरीज ह्याच्याबद्दलचा ओपननेस किंवा हे बोलणं किती गरजेचं आहे? नाही, गरजेचं तर आहेच आहे. कारण 18+ जर आज बघितलं तर त्यांचं जगही खूपच वेगळं आहे आज, की जे मागच्या पिढ्यांच्या वाट्याला तेवढं एक्सपोजर नव्हतं. तेवढे गॅजेट्स नव्हते. म्हणजे आज मोबाईलमुळेही म्हणजे आता साधं मोबाईलचं जर उदाहरण घेतलं आपण, तर आज डेटिंग ॲप्स खूप अवेलेबल आहेत आणि 18+ हे कोणीही त्यात एंटर करू शकतं आणि तुम्ही डेटिंगवरही जाऊ शकता. तर डेटिंग म्हणजे तुमच्या मनात काय नेमकी कन्सेप्ट आहे? समोरचा तसंच पर्स्यू करतोय का? म्हणजे तुमच्या मते डेटिंग म्हणजे नवीन लोकांना भेटणं, त्यांच्यासोबत आउटिंगला जाणं, हॉटेलमध्ये भेटणं हेच असेल. व्हेअरएज समोरच्या व्यक्तीच्या मनात काहीतरी वेगळ्या गोष्टी असू शकतात. तर या सगळ्यांचं भान असणं आणि ॲक्चुअल इंटरकोर्सविषयी तुम्ही कसं त्याकडे बघता किंवा जर अशा कुठल्या प्रसंगांना तुम्ही त्यात जर इंडल्ज व्हायचा विचार करत असाल, तर तुम्ही ॲडल्ट आहात. तर त्याच्यामुळे कायद्याने तुम्ही आता सज्ञान आहात. पण त्याच वेळेला तुम्हाला कॉन्ट्रासेप्शनचं ज्ञान आहे का तेवढं? तर याविषयी पण आई-वडिलांनी पण त्यांच्याशी बोलणं आणि दरवेळेला इट्स नॉट जस्ट अबाउट प्रेग्नन्सी किंवा त्या रिलेटेड गोष्टी. एस-टी-डीज हा विषय तर खूपच दुर्लक्षित राहतो. म्हणजे एच-आय-व्ही मुळे त्याच्याविषयी थोडीशी तरी काय म्हणू त्याला, की जागृती आहे असं म्हणू शकतो आपण. पण एच-आय-व्ही सोडून पण असे अनेक डिसीज आहेत ट्रान्समिसिबल, जे सेक्शुअली ट्रान्समिसिबल आहेत. इन्क्लुडिंग हेपॅटायटिस बी पासनं म्हणजे एच-आय-व्हीपेक्षा 20 टाइम्स जास्त ट्रान्समिसिबल पण आहेत किंवा बाकी पण अनेक आजार आहेत, की ज्यांचा धोका असतो त्या कुठल्याही वयातल्या स्त्री-पुरुषांना. तर त्याच्यामुळे हा खूप कॉन्शियस डिसिजन आहे, की तुम्ही फिजिकली इंटिमेट कोणासोबत होणार आहात का? आणि जर व्हायचं तुम्ही ठरवलं असेल, तर त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड तुम्हाला नक्की माहिती आहे का? आर यू रिअली इन लव्ह? तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तो निर्णय घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे आज जरी आपण म्हणत असलो, की मोकळं वातावरण आहे, मुला-मुलींना खूप एक्सपोजर आहे आणि ते त्यांचे निर्णय घेतात आणि ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही पालकही कुठेतरी देतायत. तरी या सगळ्यामागे ज्या काही हिडन आपण असं म्हणूया, की काही धोके आहेत किंवा ती वाट खरंच काही बाबतीत निसरडी आहे. तर याची पण जाणीव मुलांना वेळोवेळी करून देणं आणि तिथं परत डायरेक्टली, इनडायरेक्टली आपण ती करून देऊ शकतो. म्हणजे कारण या वयातल्या मुलांना असंही वाटू शकतं, की आई-वडिलांचा विश्वास नाही का माझ्यावर, म्हणून हे सगळं मला सांगतायत का? तर असाही त्याला टोन न येऊ देता, पण ॲप्रोप्रिएट वेनी पण सांगणंही गरजेचं आहे. असा सगळा उद्देश ठेवून मुलांशी कन्व्हर्सेशन हे कंटिन्यूअस हे राहायला यालाच जोडून आता मुलांची कन्व्हर्सेशन हा तुम्ही जो मुद्दा म्हटला. मुलं कुठून येतात? असा जर साधा प्रश्न विचारला, "अरे देवाने दिलेत." मग हे त्याचं उत्तर नसू शकतं. त्या एका 5व्या-6व्या वर्षी हे बोलणं आणि तेव्हा ते हसण्यावारी नेणं हा एक मुद्दा. पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला काय आपण व्हेन वी आर एंटरिंग दॅट स्टेज ऑफ लाईफ, की आता आपल्याला बरेच गोष्टी आहेत ज्या बॅलन्स करायच्या आहेत. म्हणजे करिअरसोबत पण तुमचं सेक्शुअल लाईफ आणि सगळंच. तर या वेळेस म्हणजे ते जे बोललं गेलेलं असतं त्याचा परिणाम होतो आणि मग परत अज्ञानात आपण राहतो काही गोष्टींच्या बाबतीत हो. आणि ते बोललं जात नाही आणि मग पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ॲक्चुअली पार्टनरसोबत असता, तेव्हा असं होतं की या विषयांवर कसं बोलणार आता? कारण राइट. इतके वर्ष बोललंच सवय. गेलेलं नाहीये, सवयच नाहीये. सो या सगळ्या गोष्टींबद्दल
काय केलं पाहिजे किंवा हे कसं एखाद्या माणसाच्या आयुष्यात महत्वाचं आहे? म्हणजे मुलांचा आणि पालकांचा जो संवाद आहे ना, तर तो असा फ्लुइड असला पाहिजे आणि दरवेळेला मुलं प्रश्न विचारणार आणि पालक त्याला रेडीमेड उत्तर देणार. असा फॉर्मॅट नको आहे. इथं असं अपेक्षित नाही आहे. एस्पेशली जेव्हा आपण सेक्शुअलिटी एज्युकेशनच्या बाबतीत विचार करतो तेव्हा, मुलांनी समजा एखाद्या 5व्या तू म्हणलीस 5व्या 6व्या वर्षी प्रश्न विचारला, की "बाळ कुठून येतं?" तर तो म्हणेल, "देवाकडून येतं" वगैरे तर म्हणणं चुकीचंच आहे. आईच्या पोटातून येतं. ते नेमकं कुठून येतं? तर एक बाळवाट असते. तर तिथनं ते येतं. एवढं सांगू शकतो आपण. पण त्याच वेळेला जर एखाद्या आईने सांगितलं, की बाळ हे पोट फाडून बाहेर येतं आणि आईला खूप त्रास होतो. तर जर ती मुलगी असेल तर कदाचित तिच्या मनात भीतीच बसू शकते आणि ती भीती मोठेपणी तिच्या लग्नानंतर तिच्या प्रेग्नन्सीमध्ये तिच्या मनात ठाण मांडू शकते. त्याच्यामुळे चुकीची माहिती देणं चुकीचं आहे आणि त्याच वेळेला एज ॲप्रोप्रिएट म्हणजे आता हे 5व्या-6व्या वर्षी सांगणं हे ठीक आहे, की बाळवाट असते आणि तिथनं येतं. पण जर ती मुलगी किंवा तो मुलगा जर पौगंडावस्थेतला असेल, मोठा असेल, समजून घेण्याच्या पातळीवरचा असेल, तर आणखी मोकळेपणाने आपण या गोष्टी सांगू शकतो. ते ते त्यांना असे प्रश्न पडू शकतात, की व्हॅजायनल डिलिव्हरी काय असते? सी सेक्शन काय असतो? तर या गोष्टी मग त्या वयाच्या टप्प्यावर आपण त्यांना सांगू शकतो किंवा इथं पण परत अजून एक मेथड मला अशी एक समजलेली आहे, की प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारायचा. मुलाने विचारलं समजा, तर तुला काय वाटतं? तर मग त्याच्या सोर्सेस काय आहेत? त्याला कुठनं कळलंय? त्याला जी माहिती मिळाली ती बरोबर आहे का चुकीची आहे? बरोबर. आणि जर त्यावेळेला जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला किंवा ते डिस्कशन कंटिन्यू करायला, तर मग तिथे आपण त्याला सांगू शकतो, की "मला तुला हे सांगायचं बरं का, तू हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलायस. पण आत्ता मला थोडंसं काम आहे किंवा मलाही याबद्दल पूर्ण माहिती नाहीये. खरंच सांगतो. तर त्याच्यामुळे आपण थोडासा वेळ घेऊया. मी पण बघतो, तू पण बघ आणि मग आपण परत या विषयावर चर्चा करू. पण हा विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण हा सोडून द्यायला नको." एवढं जरी तुम्ही त्याला सांगितलं, तरी पण तुम्ही तो चॅनल जो आहे संवादाचा, तर तो ओपन पण ठेवता. ठेवतात. तो क्लोज नाही करत. याच्या विपरीत प्रतिक्रिया अशी आहे, की अभ्यासाचं सोडून हे काय विचारतोयस काहीतरी, असं म्हणलं की त्याला कळतं. हे असे काही जे विषय आहेत, हे ट्रिगर होतात आई-बाबा, हे त्यांना विचारायचं नाही. आणि म्हणूनच ॲक्चुअली टॅबूज निर्माण होतात ह्या करेक्ट, सगळ्या प्रोसेसमधनं. करेक्ट. आता आपण आई-बाबा आणि मुलं यांच्याबद्दल बोललो, पण आता पियर्सबद्दल मला थोडं बोलायचं आहे, की टीनेज असं असतं, की तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये असतात खूपदा, म्हणजे तुमचा दिवसाचा बराच वेळ त्यांच्यासोबत जातो. तर मग तुमच्या जेव्हा चर्चा होतात, कुठेतरी कट्ट्यावर बसलोय, कॅन्टीनमध्ये चर्चा करतोय, अशा चर्चा ज्या असतात, तर मगाशी आपलं जो आला, की कमेंट्स पास करणं किंवा एकमेकांना टोमणे मारणं, ह्याच्यापेक्षा थोड्याशा बौद्धिक पातळीवर चर्चा, म्हणजे इंटेलेक्च्युअली काहीतरी डिस्कशन झालं, एक्सचेंज झाला, तर ते पण रिफ्लेक्ट होऊ शकतं. तर या अशा चर्चा किती महत्त्वाच्या आहेत? ते खूप महत्त्वाचे आहेत आणि असंही आपण समजणं चुकीचं आहे, की पियर्स जे बोलत असतात, ते कायमच चाइल्डिश असतं किंवा ते कायमच चुकीच्या पद्धतीनेच बोलतात, असं नाहीये. म्हणजे सगळ्यात जास्ती इन्फॉर्मल एज्युकेशन जे आपलं होतं, ते पियर्ससोबतच होतं. म्हणजे आपल्याला मित्र-मैत्रिणी जे घडवतात, ते कदाचित बाकीचं सगळं शिक्षण व्यवस्थाही घडवत नाही. म्हणजे शाळेमध्ये जाणं किंवा कॉलेजमध्ये जाणं, त्याचा एक उद्देश तो पण असतो, की तुम्ही तुमच्या समवयस्कांसोबत घडता. त्यांचं बघून शिकता. आणि तो इन्फ्लुअन्स काही बाबतीत महत्त्वाचा पण असतो, की एखादं मूल मोटिव्हेट होऊ शकतं आपल्या मित्र-मैत्रिणींमुळे. तेच या बाबतीत पण आहे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर सेक्स एज्युकेशन सारखी सीरीज आहे Netflixवर, की जी मला तरी खूप आवडलेली. मी काही त्या वयाचा नसून पण मी तिचे 2-3 सीझन बघितले. मला छान वाटलं. तर त्यात त्यांनी ज्या प्रकारे डील केलेलं आहे या सगळ्या गोष्टींशी, तर मग अशी एखादी सीरीज जर बघितली असेल त्या सगळ्या ग्रुपनी आणि त्याच्यावर जरी डिस्कशन झालं, ते खूप हेल्दी पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे मला एका काउन्सिलरने आता सांगितलेलं आठवतंय, की आपण हे चाइल्ड अब्यूज आणि सेक्शुअल अब्यूज याविषयी बोलतोय. तर एका ग्रुपमध्ये एक ग्रुपच त्यांच्याकडे आलेला काउन्सिलिंगला आणि ते म्हणलेले, की आम्हाला सगळे मुलं-मुली सगळे होते. वयाच्या कुठल्या ना कुठल्यातरी टप्प्यावर असा अनुभव आलेला आहे. मग ते अब्यूज असेल असं नाही, काही कमेंट्स पास केलेल्या असतील. तर मग त्याच्यावर त्यांनी हेल्दी चर्चा केली त्या काउन्सिलर मॅडमसोबत. तर हे किती छान आहे असं मला वाटतं, की असं पण ही आजची पिढी ही खूप त्या बाबतीत खरोखर मोकळी आहे. आणि त्यांना म्हणजे अशा खूप गोष्टी ते करू शकतात किंवा मग वाचनाची जर तुम्हाला आवड असेल, तर अशी कुठलीतरी पुस्तकं घेऊन तुम्ही सोबत डिस्कशन केलंय त्या पुस्तकांवर. फिल्म्स बघितल्यात काही सोबत आणि त्याच्यावर चर्चा केली आहे. कारण आज फॉर्च्युनेटली रिसोर्सेस खूप अवेलेबल आहेत. रिसोर्सेस जे म्हटलं त्याच्यावरच मला पुढे म्हणायचंय, की अ, चांगले रिसोर्सेस किंवा चांगलं एक्सपोजर असणं किती गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो, की मीडिया एक्सपोजर आहे, तर बऱ्याचदा ते निगेटिव्हलीच घेतलं जातं, की खूप एक्सपोजर आहे, आता वाईटच घडतंय सगळं.
मग मग ते परत मगाशी आपण बोललो होतो, की पॉर्न बघितलं जातंय, डार्क नेट होतंय. तर हा एक निगेटिव्ह आस्पेक्ट झाला त्याचा. पण आपल्याकडे खूप रिसोर्सेस आहेत आता आणि आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीयेत, त्या जाणून घेण्यासाठी पण ते महत्त्वाचे आहेत. तर चांगले रिसोर्सेस असणं आणि ते रिलायबल आहेत हे कन्फर्म करणं किती महत्त्वाचं आहे आणि फक्त डिजिटल रिसोर्सेस असं नाही. तुम्ही पुस्तकं जसे म्हणला, तर असे तुम्ही काही चांगले पुस्तकं, पॉडकास्ट असं सांगू शकाल का? निश्चितच. म्हणजे आता आपण मराठीत बोलतो त्यामुळे मी मराठीविषयी सांगतो, की विठ्ठल प्रभूंसारखे डॉक्टर असतील, त्यांनी 5-6 पुस्तकं ही मराठीत लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर मी डॉक्टर साठेंचा उल्लेख केला. त्यांची मुलांसाठीची म्हणून पुस्तकं आहेत. मुलांसाठीची आणि पालकांसाठीची. ती त्यांची एक 3-4 पुस्तकं आहेत. तर या पुस्तकांचा आधार आपण नक्की घेऊ शकतो. इंग्लिशमध्ये पण खूप चांगली-चांगली पुस्तकं आहेत आता अवेलेबल. मला असं वाटतं आणि आपण जी लिस्ट म्हणतोय, की असं ऑथेंटिक मटेरियल नेमकं काय आहे, तर त्याची पण आपण या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकलो, तर हो, नक्कीच नक्कीच. त्याचं हे होईल. मी पण एक काय म्हणू अशा पद्धतीने मी पण अभ्यास नाही केलेला, पण मी पण त्याची एक लिस्ट चॉक डाउन करून ही नक्की नक्की. प्रोव्हाईड करू शकतो. थँक यू सो मच सर. खूप छान विषयावर आणि खूप वेगळ्या-वेगळ्या ॲस्पेक्ट्सनी चर्चा झाली. म्हणजे टीनेजबद्दल बोलत असताना फक्त त्यांच्याबद्दल न बोलता जे इंटरजनरेशनल बोलायचं असा जो पॉडकास्टचा मूळ उद्देश आहे, तोही साध्य झाला असं मला वाटतं आणि पालकांच्या दृष्टीने, मुलांच्या दृष्टीने हा संवाद अजून कसा छान ओपन होऊ शकतो, ह्याच्यासाठी नक्कीच छान इन्साईट्स तुमच्याकडनं मिळाल्या असं मला वाटतं. आणि आपण मगाशी बोललो तसं काही चांगल्या सोर्सेसबद्दल, पुस्तकांबद्दल किंवा पॉडकास्टबद्दलची जी माहिती आहे, ती सर आपल्याला देतील आणि ती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण इन्क्लूड करू. त्यामुळे फक्त पॉडकास्ट न ऐकता त्या सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळ्या पुस्तकांवर पण तुम्ही जाऊन व्हिजिट करून ते वाचू शकता आणि नक्कीच या विषयाबद्दलची इन्क्लुझिव्ह माहिती सगळ्यांना मिळेल आणि जो पॉडकास्टचा उद्देश आहे, लेट्स टॉक टॅबू, तर तो टॅबू न राहता त्याच्यावरचे कन्व्हर्सेशन ओपन होऊन छान संवाद होऊ शकेल असं मला वाटतं. थँक सो मच सर तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आला. तसंही मलाही येऊन खूप छान वाटलं आणि खरंच खूप महत्त्वाचं वाटलं, की तुम्ही या सगळ्या विषयांना स्पर्श करणारा असा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि वेगवेगळे विषय वेगवेगळ्या तज्ञांसोबत तुम्ही डिस्कस करताय. तर आजचा जो विषय आहे त्याच्यासारखेच अनेक टॅबू टॉपिक्स आम्ही पुढच्या काही एपिसोड्समध्ये पण बोलणार आहोत. तर त्या सगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एका नवीन विषयासोबत पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. धन्यवाद.